श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आज आता आपण क्वेश्चन नंबर 4 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 4 बघा. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. इथं काही सर्ट्स दिलेले आहेत, ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. ओके, म्हणजे सोडवायचे आहेत. आता आपण कसे सॉल्व करायचे ते बघूया. त्यामधील फर्स्ट बघा काय आहे, तर √27. ओके, फर्स्ट आहे त्यामधील √27. आता आपण ह्याला म्हणजे एकदम सिम्प्लिफाय सोप्या भाषेत कसं लिहू शकतो, तर तुम्ही बघितलं 27 हे 9च्या टेबलमध्ये येते. ओके, 9 3 27 होते आणि 9 हा 3चा काय आहे, स्क्वेअर आहे. 9 3 27 आणि 9 हा आहे तो 3चा स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण काय 3 हे बाहेर लिहू शकतो, 3 आणि √3. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला काय हे सॉल्व करायचं असतं. आता सेकंड बघा काय आहे. सेकंड आहे √50. आता आपल्याला असे दोन नंबर्स घ्यायचे आहेत की एक नंबर त्यामधील काय असेल, तर कशाचा, तर स्क्वेअर असेल. असे कोणते नंबर्स होतात, तर 25 2 10 होणार. ओके, 25 2 10 आणि 25 हा आहे, हा 5चा स्क्वेअर आहे. त्यामुळं काय म्हणजेच √25 म्हणजेच काय 5 असणार आहे. त्यामुळं आपल्याला हे 5 आहे हे बाहेर घ्यायचे आहे. म्हणजेच आपलं आन्सर काय आलं, 5√2. ओके, आता थर्ड बघा काय आहे. थर्ड आहे √250. ओके, 250. आता तुम्ही हे बघितलं तर 25 × 10 केलं की किती, 250 होतं. म्हणजेच ह्याचा आन्सर काय येणार आहे, 25 × 10 आणि √25 म्हणजेच काय 5 असणार आहे. त्यामुळं आपल्याला काय 5 बाहेर घ्यायचं आहे, 5√10. ओके, आता फोर्थ बघा काय आहे ते. फोर्थ आहे √112. ओके, तर हे कितीच्या, 28 × 4 28 × 4 केलं की 112 होतं. 28 × 4 म्हणजेच काय होतं आहे. आणि अजून ह्याचा आपण 28चा अजून काय सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजेच किती, तर 7 4 28 येते. राईट, 7 × 4 7 4 28. त्यामुळे 7 × 4 × 4. आणि आता आपण हा 2 2चा स्क्वेअर आहे, त्यामुळे 2 2 बाहेर घेऊ शकतो. 2 × 2 किती होत आहे, तर 4. ओके, 4√7 म्हणजेच आपल्या ह्याचा आन्सर काय आलं, 4√7. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट नंबर आहे √168. आता ह्याचं सिम्प्लिफाय कसं होतं आहे, तर 4 × 42 4 × 42 केलं की हा नंबर भेटतो. ओके, आणि 4 हा आहे, हा 2चा स्क्वेअर आहे. म्हणजेच √4 म्हणजेच 2 आहे. ओके, 2 आपल्याला बाहेर घ्यायचा आहे आणि काय √42. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. म्हणजे खाली आपल्याला सर्ट्सचे पेअर दिलेले आहे, त्याचं कम्पॅरिझन करायचे आहे. कोणता लहान, कोणता मोठा किंवा इक्वल आहे का, ते काय कम्पेअर करायचं आहे. ओके, त्यामधील फर्स्ट आहे 7√2 आणि 5√3. ओके, आता 7चा काय होतो स्क्वेअर, 49. राईट, 7चा स्क्वेअर आहे 49 × 2. आपण हे इथं लिहिलं. आणि 5चा स्क्वेअर होतो 25. राईट, 25 × 3. आता 49 × 2 केले की काय होतं बघा, तर 9 2 18. ओके, 4 2 8 आणि 9 म्हणजे 98 झालेलं आहे. राईट, आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं की काय, 25 × 3 75. राईट,
आता ह्याचा आपण कंपॅरिझन केलं की कोणता हा नंबर आहे हा मोठा दिसतोय, राईट. म्हणजेच ह्याचं कसं होतं आहे 7√2 हा नंबर आहे हा मोठा होतो आहे. ओके 5√3. आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे. नेक्स्ट नंबर आहे 247 आणि 274. आता ह्याचं आपल्याला काय असं सिम्प्लिफिकेशन करणं काही गरजेचं नाही, राईट. म्हणजे आपल्याला लगेच समजून जातं आहे कोणता नंबर मोठा आहे तो. 247 इज लेस दॅन 274. ओके. नेक्स्ट नंबर आहे 2√7 आणि √28. ओके. आता तुम्ही म्हणजे 2चा स्क्वेअर काय होतो तर 4, म्हणजेच 4 × 7 आणि 28 ॲज इट इज घेतला आपण. तर 7 4चं किती होतं आहे 28, राईट. 28 म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हे नंबर काय इक्वल येतात, राईट. इक्वल 28 म्हणजेच हे दोन्ही नंबर्स काय इक्वल आले. त्यामुळं 2√7 इक्वल √28. आता फोर्थ नंबर बघा. फोर्थ नंबर काय आहे 5√5 आणि 7√2. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन 5चा स्क्वेअर काय आहे 25. 25 × 5 आणि 7चा स्क्वेअर आहे 49. 49 × 2. 25 5चं किती होतं आहे तर 125. ओके. आणि 49 2चं किती होतं आहे तर 98. ओके. म्हणजे ह्या दोन्ही संख्येतील संख्या कोणती ही मोठी येते, राईट. ही संख्या मोठी येते. तर आपलं हे काय असं होतं आहे. म्हणजेच 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. ओके. आता फिफ्थ बघा नंबर 4√42 आणि 9√2. ओके. आता आपण 4चं स्क्वेअर काय होतो 4 4चं 16, राईट. 16 × 42 आणि 9चा काय होतो आहे 9 9चं 81. 81 × 2. आता आपण ह्याचं सॉल्व केलं तर किती होतं आहे बघा 672. ओके. आणि ह्याचं 81 2चं होतं आहे 162. ओके. म्हणजे ह्यातील नंबर कोणता हा मोठा आलेला आहे √672. म्हणजेच काय 4√42 इज ग्रेटर दॅन 9√2. आता सिक्स्थ नंबर बघा. आता नेक्स्ट नंबर बघा 5√3 आणि 9. आता 5चा स्क्वेअर आहे काय 25. 25 × 3 आणि आता हेही आपल्याला 9चा स्क्वेअर काय आहे 81. म्हणजेच 9 काय होणार आहे √81. ओके. आता 25 3चं किती होतं आहे 75. 75 आणि हे 81 ॲज इट इज आपण घेऊ. आणि ह्या नंबरमधील म्हणजे नंबर मोठा कोणता आहे तर √81. त्यामुळे हे साईन असं होणार आहे 5√3 इज काय लेस दॅन 9. ओके. आता 7 बघा नंबर काय आहे. 7 नंबर कोणता आहे 7 आणि 2√3. आता 7 म्हणजेच काय 49. ओके. म्हणजे 7चा स्क्वेअर आहे 49 आणि 2चं काय होतं आहे 2चा स्क्वेअर 4 होतं आहे. म्हणजेच 4 × 3 म्हणजेच 49 ॲज इट इज आपण घेऊ. आणि 4 3चं किती होतं आहे तर 12. ओके. आता ह्यामधील संख्या कोणती मोठी आहे तर √49. म्हणजे हे साईन आपला असं येणार आहे. म्हणजे 7 इज ग्रेटर दॅन काय 2√3.
ओके, सॉरी, इथं √3 नाही तर √5 आहे, राईट. इथंही काय, त्यामुळं 5 येणार आहे. आणि 5 4चं किती होतं आहे तर 20 होतं आहे. ओके, तरीही आपल्या आन्सर काय हेच येणार आहे. का तर 49, इथं संख्या 49 आलेली आहे, त्यामुळे ह्या संख्येपेक्षा मोठी होणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6, सिम्प्लिफाय. आपल्याला खाली काय सर्ट्स दिलेले आहेत ते सिम्प्लिफाय करायचे आहे. त्यामधील 1 बघा, 5√3 + 8√3. आता तुम्ही बघितलं तर हे नंबर आपल्याला सेम आलेले आहेत, त्यामुळे हे काय कॉमन घ्यायचे आहेत. ओके, म्हणजेच काय 5 + 8 आणि हा नंबर √3 हा काय कॉमन घ्यायचा आहे. 8 + 5 किती होत आहे 13 आणि √3. ओके, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 13√3. आता त्यामधील सेकंड नंबर बघा, सेकंड नंबर आहे कोणता तर 9√5 - 4√5 आणि काय प्लस √125. आता तुम्ही इथं बघितलं तर काही इथं नंबर सेम आलेले नाहीत, रूटमध्ये जे नंबर्स आहेत ते काही सेम आलेले नाहीत, त्यामुळे हे फर्स्ट आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. ओके, म्हणजेच 9√5 - 4√5. आता हे सेम करण्यासाठी तुम्ही बघितलं तर 125, हे काय 25 × 5 केल्यानंतर काय 125 होतं, म्हणजेच काय 25 × 5 म्हणजेच 9√5 - 4√5 आणि हा कितीचा स्क्वेअर आहे 5चा, राईट. म्हणजेच √25 म्हणजेच काय 5 असतं, त्यामुळे 5 आपल्याला बाहेर घ्यायचं आहे आणि √5 हा नंबर्स आतमध्ये येतोय. आता तुम्ही बघितलं तर हे नंबर्स काही सेम आलेले आहेत, त्यामुळे हे काय आपल्याला आता कॉमन घ्यायचे आहेत. ओके, म्हणजेच काय होतंय बघा 9 - 4 + 5 आणि हे काय कॉमन आलेले आहेत. आणि काय 9 - 5 9 - 4 किती होते तर 5 आणि +5 म्हणजेच काय 5 + 5 10 होते. ओके, 10√5. ठीक आहे, आता थर्ड नंबर बघा काय आहे तो. थर्ड नंबर आहे 7√48 - √27 आणि -3. आता तुम्ही बघितलं तर हे तिन्ही नंबर्स काय सेम नाहीत. अगोदर आपल्याला काय हे तिन्ही नंबर सेम करून घ्यावे लागतील. ठीक आहे, आता त्यासाठी 7, आता हे कोणत्या टेबल्समध्ये येते तर आपल्याला नंबर सेम करावं लागेल, म्हणजे हा नंबर हे नंबर्स आहेत काय √3 घ्यावे लागतील. ओके, आता आपल्याला कसं सॉल्व करता येते बघा हे. आता 48, ओके, 16 3चं किती असते 48 असतं. ओके, 16 × 3 आणि 9 3चं 27 होते, 9 3चं 27 आणि हा नंबर आपण काय ॲज इट इज घेऊया. ठीक आहे, 7 आणि हा नंबर तुम्ही बघितलं तर 4चा स्क्वेअर आहे, म्हणजे 7 × 4 आणि आता √3 होते. -9 हा नंबर आहे 3चा स्क्वेअर, त्यामुळे आपल्याला 3 बाहेर काढावं लागणार आहे आणि √3 आणि -√3. ओके, आता हे नंबर सेम झालेले आहेत. 7 4चा 28 आणि √3 -3 आणि √3 आणि -√3. ओके, आता हे आपण काय कॉमन घेऊया, नंबर सेम झालेले आहे त्यामुळे आपण हे काय कॉमन नंबर घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजेच 28 - 3 आणि हे तर काय काही नसतं, म्हणजेच काय 1 असतं, -1 आणि कॉमन √3. ओके, म्हणजेच -28 - 3 किती होते तर 25. ओके, 25 - 1 किती झालं 24.
√3. ओके, आता नेक्स्ट नंबर बघूया 4. नेक्स्ट नंबर बघा √7 - 3/5 √7 + 2 √7. आता तुम्ही हे नंबर्स बघितले आहेत, हे काय सेम आहेत, त्यामुळे हे काय आपण कॉमन घेऊ शकतो. ओके, आणि इथं नंबर काही नाही म्हणजे हा 1 नंबर असतो. 1 - 3/5 आणि काय +2 आणि हे काय कॉमन घ्यायचं आहे √7. तर आपण ह्याचं सिम्प्लिफाय करून घेऊया. 5 × 1 = 5 म्हणजेच काय येणार आहे 5 - 3. ओके, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, त्यामुळं 5 × 1 = 5 - 3. आणि तुम्ही बघितलं तर हे काय 5 ॲज इट इज लिहून घेऊया. आणि इथं +2 आलेलं आहे म्हणजेच काय 5 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 5 × 2 काय होतं आहे 10 होते आणि चिन्ह प्लस आलेलं आहे म्हणजेच काय +10. ओके, आणि काय √7. ओके, आणि 5 - 3 किती होतं आहे 2 आणि +10 12 म्हणजेच काय 12/5 आणि काय √7. ओके, अशा पद्धतीने काय आपलं 4th नंबर सॉल्व झालेला आहे. आणि आपण काय प्रॅक्टिस सेट 2.3 मधील काय 6 क्वेश्चनपर्यंत आपण काय सॉल्व केले आहे. नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.